आणि मी तुम्हाला दाखवत आहे पुण्यातली 115 वर्ष जुनी गिरणी, म्हणजे पुण्यातली पहिली गिरणी. बघणार का? ही फक्त पुण्यातली पहिली गिरणी नव्हे, ही पुण्यातली सगळ्यात मोठी गिरणी आहे. म्हणजे आजकालच्या ऑटोमेशनच्या काळात ही एवढी मोठी ट्रेडिशनल गिरणी बघायला कुठेच मिळत नाही आणि मी तुम्हाला ती दाखवणार आहे. नमस्कार, मी अजित राजमाचीकर. आत्ता आपण शनिवार पेठेतील आमच्या गिरणीच्या इथे उभे आहोत. ही गिरणी 115 वर्ष जुनी गिरणी आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने गिरणी आणि फॅक्टरी सुरू केली. पुण्यातली आपली पहिली गिरणी आहे. अनेक ठिकाणी तुम्ही गिरण्या बघितल्या असतील, पण ह्या प्रकारची गिरणी जी आहे ही तुम्हाला खचितच कुठे बाहेर बघायला मिळाली नसेल. हे बघा, ही आहे पुण्यातली सगळ्यात पहिली गिरणी, म्हणजे ट्रेडिशनल मेथड आहे आणि जवळजवळ इथे 40 ते 50 प्रकारचे दळण आणि मसाले बनवले जातात. म्हणजे तुम्ही विचार कराल ते किंवा तुम्हाला करून घ्यायचं ते प्रत्येक गोष्टीचं इथे दळण आणि मसाला बनवून दिला जातो. म्हणजे तुम्ही विचारही नाही करू शकणार, त्याहून पलीकडे आहे. हे बघा, ही ट्रेडिशनल मशीन्स आहेत. तिथे जवळजवळ 17 प्रकारचे मशीन्स आहेत आणि मी सुद्धा जेव्हा इथे आलो तेव्हा मला सुद्धा समजलं की इथे बारीकच्या बारीक वस्तूंचं सुद्धा दळण आणि मसाले बनवून दिले जातात. म्हणजे मी सुद्धा नॉर्मल गिरणीच बघितली होती आपली, पण इथे आल्यावर समजलं की इथे इतक्या प्रकारचे दळण आणि मसाले बनवू शकतात. आणि विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळी मशीन आहे आणि ते तुम्हाला कुठल्याच गिरणीमध्ये बघायला नाही मिळणार. त्याचमुळे ही पुण्यातील सगळ्यात युनिक, पहिली आणि सगळ्यात मोठी गिरणी आहे. हळद दळण्याचं मशीन आहे. तर हळद या मशीनवर दळली जाते, हळकुंड दळली जातात. हे जे मशीन आहे हे गोडा मसाला दळण्याचं मशीन. यात बिन मिरचीचा गोडा मसाला जो तो दळला जातो. इथे इडली रवा, गव्हाचा रवा, ढोकळ्याचा रवा, दलिया हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे रवे, ज्वारीचा रवा, मक्याचा रवा, हे सर्व रवे या मशीनवरती काढतो. हे शिकेकाई दळण्याचं मशीन आहे. याच्यावरती शिकेकाई, रिठे, आवळकाठी, नंतर कचोरा, गवला कचोरा, अनंतमूळ असे विविध प्रकारचे पदार्थ दळले जातात. हे मशीन जे आहे हे भाजणी, मेथकूट, थालीपीठ भाजणी, चकली भाजणी, कडबोळ्याची भाजणी, नंतर आंबोळीचं पीठ, या सगळ्या गोष्टी दळण्यासाठी हे वेगळं मशीन आहे. हे उपवासाचे पदार्थ दळायचं मशीन आहे. याच्यावरती वरई, राजगिरा, शिंगाडा, साबुदाणा, उपवासाची भाजणी, नंतर कच्ची केळी, फणसाच्या वाळलेल्या आठळ्या, या सगळ्या गोष्टी दळल्या जातात. हे जे मशीन दिसतंय हे शेंगदाण्याचं कूट करण्याचं किंवा काजूचं कूट करण्याचं मशीन आहे. हे जे मशीन आहे हे डाळी फोडण्याचं मशीन आहे. लोकांच्या घरच्या डाळी म्हणजे हरभरे किंवा मूग, मटकी वगैरे असे आलेले असतात घरच्या शेतावर, तर त्याच्यात त्यांना डाळी करून पाहिजे असतात. जे मशीन आहे हे सुपारी, बडीशोप, ज्येष्ठमध, धनाडाळ हे दळण्याचं मशीन आहे. तसंच इथे चहा मसाला, सुंठ, दालचिनी हे पदार्थ पण याच्यावर दळतो. हे जे मशीन आहे हे खारीक खोबरं, साखर, इलायची इत्यादी गोष्टी दळण्याचं मशीन आहे. याच्यावरती ते आम्ही दळतो. डिंक पण दळला जातो. जे डिंकाचे लाडू बनवतात त्यासाठी दळून न्यायला लागतं, ते ह्या मशीनवर दळलं जातं. दिस इज लेजेंडरी प्लेस. 115 वर्ष, म्हणजे तुम्ही विचार करा त्यांनी काय काळ बघितलाय, काय काळ होता आणि आता काय आहे, त्यांनी सगळं विटनेस केलंय. आता एकदा तुम्हाला नीट सांगून देतो, मी आता आहे शनिवार पेठेत, म्हणजेच पुण्याच्या एकदम प्राईम एरियामध्ये, आणि इथेच आहे आपली पुण्यातली पहिली गिरणी. हे बघा, राजमाचीकर गिरणी.